ज्या ज्या गोष्टीतून जातोय त्या गोष्टींचे काही बोर्ड्स या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत। आपल्याला बघू शकतो की सिलेंडर मोठ्या प्रमाणात महाग झालेले आहे। सिलेंडर असेल, पेट्रोल दर वाढ असेल, पेट्रोल संदर्भातले काही बोर्ड्स आहेत। तुम्ही गॅस सिलेंडरचा बोर्ड घेऊन या रॅलीत उतरलेला आहे, काय कारण आहे? 2004ला साहेब या सिलेंडरची किंमत 450 होती। आज 2024ला किंमत 1200 रुपये पोचली आहे। या बीजेपी म्हणते मुफ्त रोटी आणि मुफ्त हे दिले तांदूळ, तर तेल साखर हे जे तेल साखर चटणी हे ते कोण देणार? आणि भाजपानं एवढी कंटाळ्यात लोक की गरिबांचं खूप हाल झाले साहेब। सामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत आहेत। महागाई वाढलेली आहे, अनेक प्रकारचे खरं तर तुम्ही पुन्हा एकदा या सगळ्या बोर्डकडे बघू शकता। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रोष कार्यकर्ते व्यक्त करताना आपल्याला दिसत आहेत। त्या पद्धतीनं आता हे सर्व कार्यकर्ते महाराजांच्या रॅलीमध्ये उतरलेले आहेत। मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी ते या परिसरात आलेले आहेत। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। तर कोल्हापुरातली ही दृश्य आपण पाहतोय। कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीकडून शक्ती प्रदर्शन केलं जाते। शाहू महाराजांच्या करवीर संस्थानाच्या समाजकार्याचा आणि विचारांचा वारसा आत्मीयतेने जोपासण्याबरोबरच पुढच्या पिढीपर्यंत समर्थपणे पोहोचवण्याचं काम शाहू महाराज छत्रपती यांनी केलेलं आहे। ते आज महाविकास आघाडीकडून शक्ती प्रदर्शन करतायत आणि ते आपला उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल करणार आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून